बदलापूर रेल्वे स्थानकात आता आंदोलन सुरू आहे। मोठ्या संख्येने बदलापूरकर रेल्वे स्थानकात रेल्वे रुळावर जमलेले आहेत। वाहतूक पूर्णतः बदलापूर स्थानकावरची थांबलेली आहे। 2 तासांपासून हे आंदोलन सुरू आहे। या सगळ्या प्रकरणाची गांभीर्याने सरकारने दखल घ्यावी, कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी आश्वस्त करावं अशी प्रमुख मागणी या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहे। बदलापूर पूर्वेतील पोलीस अधिकाऱ्यांची बदली देखील करण्यात आली आहे। बदलापूर पूर्वमधील पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे। काही वेळापूर्वी ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी बोलताना त्यांनी आश्वस्त केलं होतं टीव्हीशी बोलताना की पोलिसांचा यात कुठे हलगर्जीपणा किंवा कर्तव्यात कसूर आढळली तर पोलिसांवर सुद्धा कारवाई केली जाईल आणि आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। गेल्या 2.25 तासांपासून रेल रोको आंदोलन केले जात आहे। बदलापूर रेल्वे स्थानकात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। पोलीस अधिकारी तिथे पोहोचले आहेत। आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न होतोय आणि संतप्त आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न देखील केला जातोय। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी सुनील जाधव आता आपल्यासोबत आहेत। सुनील, आता काय स्थिती आहे नेमकी बदलापुरात आणि कोण संवाद साधतंय प्रशासनाच्या वतीने आंदोलकांशी? तुम्ही अगदी बरोबर आहे। आपण पाहायला गेलं तर 2 दिवसापूर्वी बदलापूरच्या एका शाळेमध्ये 4 वर्षाच्या 2 चिमुकलीवरती अत्याचार झाल्याची घटना घडली होती। मात्र या प्रकरणात जेव्हा त्यांच्या पालकाला ही बाब समोर आली त्यानंतर ते पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करायला गेले। मात्र पोलिसांनी या गोष्टीवरती हलगर्जीपणा करत तो गुन्हा तात्काळ दाखल न केल्याने या ठिकाणी जो पोलीस अधिकारी आहे त्यांची बदली देखील या ठिकाणी करण्यात आली आहे। सकाळपासूनच पालकांचा व बदलापूर मधील नागरिकांचा शेकडोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत शाळेच्या बाहेर आंदोलन सुरू केले। एकंदरीत हजारोच्या संख्येने जे नागरिक आहेत त्यांनी बदलापूर बंदची हाक दिलेली आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर बदलापूर रेल्वे स्टेशनवरती रेल्वे देखील बंद, त्या ठिकाणी आंदोलन रेल्वे ट्रॅकवरती आंदोलन करून रेल्वे व्यवस्था जी आहे ती पूर्णपर्यंत खोळंबली आहे। या ठिकाणी रेल रोको देखील पालकांकडून नागरिकांकडून करण्यात आलेला आहे। मोठा आक्रोश आणि संतापाचं वातावरण या ठिकाणी आहे। एकंदरीत अंबरनाथ ते बदलापूरकडे जाणाऱ्या खाप आणि डाऊन दोन्ही मार्गाच्या रेल्वे आहेत त्या पूर्णपणे बंद केलेल्या आहेत। सध्या जो पोलीस अधिकारी आहे त्याची या ठिकाणी बदली करण्यात आली आहे। तर दुसरीकडे शाळा संस्थावरती चौकशीचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। आंदोलकांची समजूत काढण्यासाठी पोलिसांचं पथक दाखल झालंय। मागील 2.25 तासांपासून बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन सुरू आहे बदलापूरकरांचं। बदलापुरातल्या एका शाळेत चिमुकल्या मुलीवर अत्याचार झाला होता। अत्यंत लाजिरवाणी घटना घडलेली होती आणि याच घटनेचा संताप प्रत्येक आंदोलकाच्या प्रत्येक पालकाच्या चेहऱ्यावर आता दिसतोय। 3.5 वर्षांच्या 2 चिमुकल्यांवर अत्याचाराची घटना घडलेली होती। मुली शाळेत जायला तयार नव्हत्या आणि त्यानंतर पालकांना हा प्रकार लक्षात आला। पालक तक्रारीसाठी पोलीस स्टेशनला गेले आणि तिथे सुद्धा 12 तास तक्रार दाखल करून घेण्यासाठी पोलिसांनी लावले असा पालकांचा आरोप आहे आणि याच प्रकरणात कारवाईला देखील सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता लहान मुलं असतील लहान मुली असतील या शाळेत सुद्धा सुरक्षित नाहीत का हा एक प्रश्न उपस्थित होतोय। शाळेत पाठवताना सुद्धा पालकांनी आता विचार करायचा का आपल्या चिमुकल्यांच्या सुरक्षेचा हा देखील प्रश्न उपस्थित होतोय या दुर्दैवी घटनेमुळे।